नमस्कार, आस्वाद आपलीपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मी आपल्याला बन डोसा दाखवणार आहे। तर इथे बघा, मी बन डोसा तुम्हाला ओपन करून दाखवते। मस्त असे मऊ लुसलुशीत आपले डोसे झालेले आहेत। त्याची फक्त एकच बाजू आपण शेकवून घेतलेली आहे आणि ज्यांना दात नाहीत ते सुद्धा आवडीने खातील, इतके सॉफ्ट बनतात ते डोसे आणि बनवायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही, अवघ्या 10 मिनिटात बनतात। तर इथे एक डोसा मी पूर्णपणे दोन्ही बाजूने शेकवून घेतलेला आहे, तो सुद्धा एकदम मऊ लुसलुशीत आहे आणि त्याच्याबरोबर मस्तपैकी अशी बटाट्याची भाजी आणि चटणी आहे, त्याच्याबरोबर खूप टेस्टी लागतात हे आपले बन डोसे। तर आता आपले हे बन डोसे कसे बनवायचे ते बघूयात। तर त्यासाठी इथे मी बन डोसा बनवण्यासाठी 1 कप म्हणजे अर्धा कपच्या मेजरमेंटप्रमाणे पोहे घेतलेले आहेत। तर पोहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि धुवून त्याच्यातलं पाणी पूर्णपणे काढायचं आहे। त्यानंतर त्याच कपाच्या मापाने रवा घेतलेला आहे, जाडा बारीक कोणताही घ्या। रवा घेतल्यानंतर त्याच्यामध्ये त्याच कपाच्या मापाने अर्धा कप इतकं दही घेतलेलं आहे आणि अर्धा कप इतकं त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आणि चांगलं बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। जर आपल्याकडे कप वगैरे नसेल तर वाटीच्या मापाने 1 वाटी पोहे, 1 वाटी रवा आणि अर्धा वाटी दही, अर्धा वाटी पाणी, म्हणजे आपल्याकडे जास्त अजून नाश्ता बनवायचा असेल तर 2 वाटी पोहे, 2 वाटी रवा, त्या प्रमाणात सुद्धा तुम्ही बनवू शकता। आता हे चांगलं मिक्स करायचं आहे, म्हणजे दही वगैरे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपल्याला आता हे 4-5 मिनटं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे आपला रवा आहे, पोहे जे आहे ते व्यवस्थित चांगलं मुरलं जातं त्याच्यामध्ये पाणी। तर आता आपण हे झाकून ठेवूयात, तोपर्यंत आपण आता आपली बाकीची तयारी करून घेऊयात। तर इथे मी चटणीसाठी खोबरं घेतलेलं आहे, ओलं खोबरं अर्धी कवड पूर्ण नाही घेतले, थोडंच घेतलेलं आहे। तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे खोबरं आपलं। त्यानंतर थोडीशी चण्याची डाळ घेतलेली आहे, चण्याची डाळ नसेल बेसन घेतलं तरीसुद्धा चालेल आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये। त्यानंतर 4 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे, त्यानंतर कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत, त्याच्यानंतर जिरं घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। आता मिक्सरला आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। जर आपल्याला चटणी तिखट हवी असेल तर मिरची घेतली तरीसुद्धा चालेल। तर आता इथे चटणी आपली बघा तयार आहे, मिक्सरला एकदम बारीक फिरवून घेतलेली आहे। त्यानंतर फोडणी देऊयात चटणीला आपल्या, त्यासाठी थोडंसं तेल घेतलेलं आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं हिंग, कढीपत्ता घालून घेतलेला आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला राई जिरं घालून घ्यायचं आहे। मी चटणीमध्ये मिरची नाही वापरले, तुम्ही तिखट खाता तुम्ही वापरू शकता। तर आता फोडणी जी आहे ती आपल्याला चटणीवरती ओतून घ्यायची आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायची आहे। तर आपली फोडणी आता चटणी आपली तयार झालेली आहे। त्यानंतर आपण आता बटाट्याची भाजी आपली बनवून घेऊयात। तर त्यासाठी इथे मी पुन्हा तेल घालून घेतलेलं आहे, बटाटे मी आधीच उकडवून मॅश करून घेतलेले आहेत। त्यानंतर त्याच्यामध्ये जिरं घालून घेतलेलं आहे, तेल तापल्यावरती हिंग घातलेला आहे, राई घालून घेतले, त्यानंतर आलं लसूण ठेचून घातलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला मिरची घालायची आहे, मिरची कढीपत्ता घालून घ्यायचा आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आलं लसूण ठेचून घातले की आपल्या भाजीला खूप छान टेस्ट येते। इथे आता मिक्स करून घेतलेला आहे। त्यानंतर 1 कांदा घेतलेला आहे बारीक कापून, तो घालून घेतलेला आहे। कांदा मस्तपैकी गुलाबी होईपर्यंत आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। भाजी चटणी वगैरे असेल ना डोस्याबरोबर खूप छान लागतं आपल्या। त्यानंतर थोडंसं हळद, लाल तिखट, थोडासा गरम मसाला घालून घेतले, चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि मिक्स केल्यानंतर आता आपले जे बटाटे आपण मॅश करून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत। तर व्यवस्थित असे बटाटे घालून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेतलेली आहे, त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेतले। आता भाजी जी आहे ती चांगली मिक्स करून घ्यायची आहे, तिला आपल्या 2 मिनटं परतून घ्यायचं आहे, म्हणजे मीठ वगैरे जो आहे आपला तो व्यवस्थित लागला गेला पाहिजे। तर भाजीसुद्धा आपली तयार आहे छानपैकी। त्यानंतर आता आपण डोसे बनवायचे बघूयात। तर त्यासाठी इथलं बॅटर बघा, मस्त असं आपलं चांगलं भिजलं गेलेलं आहे, चांगलं मुरलं आहे, रवा आणि पोहे एकदम पूर्णपणे पाणी सगळं शोषून घेतलं आहे। तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। तर आता मी इथे आपलं जे बॅटर आहे ते इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं काढून घेतलेलं आहे आणि मिक्सरला आपल्याला बारीक एकदम फिरवून घ्यायचं आहे, मध्येच पाणी घालून घ्यायचं थोडंसं लागलं की। तर इथे बघा बॅटर आपलं तयार आहे, छान एकदम सॉफ्ट झालेलं आहे। तर आता मी इथे बाउलमध्ये काढून घेतले बॅटर, चांगलं मिक्स करून घेऊया। बघा एकदम अशी पावडर झालेली आहे मस्त असे। तर आता आपल्याला त्याच्यामध्ये
इनो घालून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ घातले आधी आणि पुन्हा मिक्स केलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इनो घालायचं आहे किंवा खायचा सोडा घातला तरीसुद्धा चालेल. तर मी इथे पाव चमचा इतकंच इनो घातलेलं आहे, बाकीचं ठेवून दिलेलं आहे. थोडंसं पाणी घालायचं म्हणजे छान असं आपलं इनो आपल्या बॅटरमध्ये ॲक्टिव्ह होतो. तर इथे आता मिक्स करून घेते. चांगलं बॅटर चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे बघा मस्त असं इनो आपलं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. तर एवढंच पातळ आपल्याला आपलं हे बॅटर पाहिजे आहे. तर आपलं छान असं हे बॅटर बघा तयार आहे. तर आपण ह्याचे आता बन डोसे बनवून घेऊयात. तर त्यासाठी इथे मी तवा ठेवलेला तापत, थोडंसं पाणी शिंपडून पुसून घेतले. त्यानंतर थोडंसं तेल घातलेलं आहे, ते सुद्धा व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला इथे आपले जे बन डोसे आहेत ते घालून घ्यायचे आहेत. तर इथे तवासुद्धा आपला मस्तपैकी गरम झालेला आहे. इथे बॅटर मी घालून घेतलेलं आहे की अजून थोडंसं घालून घेते. थोडंसंच पसरवायचं आहे, जास्त पसरवून घ्यायचं नाही आहे. तर इथे बघा मस्त असं बॅटर आपलं पसरवून घेतलेलं आहे. बघा किती छान अशी जाळी पडत चाललेली आहे आपल्या डोस्याला. म्हणजे आपलं जे बॅटर आहे ते एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे. तर आता आपण त्याच्यावरती गॅस जो आहे तो स्लो करूयात आणि झाकण ठेवून घेऊयात. तर आता मी ते गॅस स्लो करून घेतलेला आहे आणि झाकण ठेवलेलं आहे. तर आपण अर्धा 1 सेकंदासाठी झाकण ठेवून घेऊयात. तर इथे बघा आता डोसा आपला मस्त असा तयार झालेला आहे. आपण आता तो पलटी करून घेऊयात. मी हा तुम्हाला दोन्ही बाजूनी शेकून दाखवते डोसा जो आपला आहे. तर आता मी त्याला पलटी करून घेतलेला आहे. तर इथे मस्त अशी आपली ज्या आंबोळ्या वगैरे आपण तयार करतो त्या टाईप असा कलर आलेला आहे. तर इथे हा डोसा बघा आपला छान असा तयार झालेला आहे. तर आता आपण हा डोसा आपला काढून घेऊयात. तर आता मी दुसरा डोसा तुम्हाला घालून दाखवते. इथे पाणी शिंपडून घेतलेलं आहे, पुसून घ्यायचं आहे. प्रत्येक वेळी आपल्याला तेल घालायची गरज नाही आहे. आणि पुसून घेतल्यानंतर पुन्हा आपला डोसा जो आहे तो आपण घालून घेऊयात. तर आपल्याला आता फक्त त्याची एकच बाजू शेकवायची आहे, दोन्ही बाजूनी नाही शेकवायचं. तर जास्त आपल्याला पसरवायचं नाही, थोडंसंच पसरवून घेतले. आणि आता आपण झाकण ठेवून घेऊयात त्याच्यावरती. बघा जाळी पटकन पडायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे बॅटर एकदम परफेक्ट आहे. तर आता झाकण ठेवून आपल्याला गॅस स्लो करायचा आहे आणि 1 मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे, कारण आपल्याला त्याला एका बाजूने शेकवायचं आहे. 1 मिनिट झालेलं आहे. बघा हा सुद्धा डोसा आपला तयार झालेला आहे. झाकण काढल्यानंतर पुन्हा थोडं वेळ त्याला ठेवायचं आणि असा छान असा डोसा आपला तयार आहे. दोन्ही बाजू शेकवायची गरज नाही आहे. मस्त असा बन डोसा आपला हा तयार झालेला. आपण आता ह्याला काढून घेऊयात. तर डोसा आता हा काढून घेतल्यानंतर दुसरासुद्धा डोसा मी इथे घालून दाखवते. पुन्हा पाणी शिंपडून व्यवस्थित असं पुसून घेतलेलं आहे आणि पुन्हा अशाच पद्धतीने आपण डोसा घालून घेऊयात. बॅटर नाही पसरवलं तरीसुद्धा चालेल, न पसरवतासुद्धा ते आपोआप पसरलं जातं. तर इथे तशाच पद्धतीने पुन्हा थोडंसं स्प्रेड करून घेतलेलं आहे. आणि आता मी पुन्हा त्याच्यावरती झाकण ठेवून त्याला जसं पहिलं केलं तसंच शेकवून घ्यायचं आहे. तर बघा हा सुद्धा डोसा मस्त असा तयार आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे अगदी झटपट असे डोसे तयार करून बघा. बन डोसे खूप टेस्टी होतात, एकदम स्पंजी आणि खरंच झटपट नाश्ता तयार होतो. तर इथे मस्त असे आपले बन डोसे तयार आहेत. अगदी झटपट असे 10 मिनटामध्ये तुम्ही बनवू शकता. चटणी भाजी वगैरे बनवून घेतली की नंतर डोसे आपण पटापट बनवू शकतो. आणि भूक वगैरे लागली असेल अशा वेळी किंवा रात्रीच्या वेळी, आता गरमी चालू आहे तर काही हलकं फुलकं खावंसं वाटत असेल तर अशा वेळीसुद्धा आपण हे झटपट असे बन डोसे बनवू शकतो. म्हणजे जेवण वगैरे जास्त काही करायची गरज नाही. अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये जास्त तामझाम न करता. आणि असं नाही आहे की डोसे म्हटलं की कोणाला आवडत नाही. डोसे म्हटलं की ते सर्वांनाच फार आवडतात आणि सगळेच फार आवडीने खातात. आणि पोटभरीचंसुद्धा जेवण म्हणूनसुद्धा आपण पोटभर हे खाऊ शकतो. कधी जर असं जेवणच आपल्या रोज रोज कंटाळा येतो तेच जेवण बनवायचं, तर अशा वेळी पटकन बनवण्यासाठी ही झटपट अशी आपली ही रेसिपी आहे. तर तुम्हाला आपली ही आजची बन डोशाची व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.